लक्षात घ्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया मोहितला. अफलातून बॅटिंग त्याने केली. पांडे सर आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मोहित परत बॅटिंगसाठी जायचंय. इथेच इथेच इथेच. अभिनंदन मोहित. खतरनाक बॅटिंग केली, तेवढीच चांगली गोलंदाजी मोहित कडून. चला शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी देखील मोहित. 4 षटकांचा सामना आहे आणि आता टीम काळुंद्रे चे कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. जय दुर्गा सुरई आणि टीम काळुंद्रे दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय टॉस साठी. चला सुरई टीमचे कॅप्टन या आणि काळुंद्रे टीमचे कॅप्टन या. चला टॉस करून घेऊया आपण, कारण मग तो टॉस साठी टाइम जातो. 10 मिनिटं त्याच्याच जातात, मग तुम्ही डिसिजन घेता. त्याच्या अगोदर टॉस करून घेऊया. चला कानपोली टीम फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही पहिला सामना जिंकलाय तेव्हापासून विश्रांती गेली, लगेच फिल्डिंग सजून घ्या. कानपोली टीम 4 ओव्हरचा सामना आहे आणि मिनेश 11 कारिवली आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. अंपायरने लगेच मॅचचा ताबा घ्यायचा आहे. काळुंद्रे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सुरई टीम चे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. सुरई टीमचे कॅप्टन परत एक वेळेला सांगतोय, दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या. या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक नाहीये. 4 ओव्हर नंतर तुम्ही तुमच्या डगआउट मध्ये येऊन पाणी पिऊ शकता. जलपानाची व्यवस्था तिथे करण्यात आली आहे. 5 ओव्हरच्याच मॅचला ड्रिंक्स ब्रेक आहे. अंपायर याची देखील नोंद घ्या. जर अति आवश्यकता भासली तरच त्यांचा 12th मॅन पाणी घेऊन येईल. सुभाष पांडे सर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सकाळ समूहाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळ चॅम्पियन्स कप. संदीप पाटील आणि कल्पेश हे दोन्ही कॅप्टन आहेत. हा हेड आहे, हा टेल आहे. ओके, पांडे सर टॉस करतील. हेड कॉल केलाय, टेल आलाय. येस, तर कॅप्टनने टॉस जिंकलाय. निर्णय काय घेणार आहात काळुंद्रे टीम या महत्वाच्या मॅच मध्ये, कारण 5 ओव्हरचा सामना आहे. क्षेत्ररक्षण घेणार. कसं वाटतंय आयोजन, कारण वाईल्ड कार्ड एंट्री ऑलमोस्ट मला वाटते तुमची ऑलमोस्ट रात्री 11:30 वाजता तुमचा संघ फिक्स झालाय या स्पर्धेमध्ये. पण ज्या पद्धतीने स्पर्धा आहे, लशग्रीन आउटफील्ड आहे, ग्राउंड आहे, सकाळचं आयोजन आहे, कसं वाटतंय? आयोजन तर खूप चांगलं वाटतंय आणि ग्राउंड पण भारी वाटतंय आणि पहिल्यांदा खेळतो अशा ग्राउंडवर मी. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पहिल्यांदा खेळा पण चांगलं खेळा. दुसऱ्या बाजूला जयदुर्गा सुरई या टीमचे कॅप्टन संदीप माझ्याबरोबर आहेत. टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? फिल्डिंग केली असती. तुमच्या काय भावना आहेत? ज्या पद्धतीने ग्राउंड आहे, ज्या पद्धतीने आयोजन केले, सकाळ वृत्तपत्र म्हटल्यानंतर एक मोठं वृत्तपत्र आहे आपल्या महाराष्ट्रातलं, त्यांच्या वतीने आयोजन खूप चांगलं आहे आणि ग्राउंड पण खूप मस्त आहे. खेळायला मजा येईल. चला खूप साऱ्या शुभेच्छा संदीप तुम्हाला देखील. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालेला आहे. चला जाऊया आता या महत्वाच्या सामन्याकडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया उमेश म्हात्रे सरांचा आवाज. धन्यवाद. 4 षटकांचा सामना असेल. चला इथे सामन्याला होते सुरुवात.
सकाळ समूहाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय आणि पहिलाच बॉल अगदी शपलून ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर बीट करून झालं विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे. जे बजरंग मिनिश 11 कारिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये अथर्व 11 गावदेवी कानपूर या टीमनं टॉस येथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरा बॉल ओव्हर पिच बॉल डाऊन दी ग्राउंड, एक चांगला फटका सेट इट आणि क्रिकेटचा अगदी सुरक्षित फटका. बॉल सीमारेषा पलीकडे बॉल पाठवलाय. प्रतीक नाईकनं 6 रनसाठी षटकार. आदेश मतेच्या विरोधामध्ये हा षटकार आलाय. आणखीन एक चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, मिड ऑन नाहीये त्यामुळे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने गेलेत बॉलवरती. तोपर्यंत एक धाव इथे मिळते प्रतीक नाईकच्या खात्यामध्ये आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या आधी स्कोर बोर्ड होती 7. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. कानपोली टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करतायत आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलेलं आहे कारिवली या टीमला. फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्रंट ऑफ स्क्वेअर, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. एक टपक येत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मोहित घरतच्या बॅटमधून येतोय हा सकाळचा खणखणीत चौकार. लोवर फुलटोज होता, बॅकलिपला लवकर खाली आणला. टायमिंग अगदी जबरदस्त होतं मोहित घरच या फटक्या मागे आणि अगदी रिकाम क्षेत्र होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक टप्प्यानं बॉल सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. 4 रन आपलं खातं उघडलं मोहित घरतनं आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 11. ओहो बॅटची कडा घेतली विकेट किपरच्या मागे. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे बॅकअप साठी. इथे सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 12. सकाळ समूहाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. सकाळ चॅम्पियन कप 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला तिसरा सामना तुम्ही अनुभवताय. ओहो बिग हिट, क्षेत्ररक्षक नाहीये. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आता जातोय बॉल पर्यंत. एका टप्प्याने बॉल आतमध्ये आणलाय. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करत असताना प्रतीक नाईक आणि या 2 रननं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये जय बजरंग मिनेश 11 कानपोली कारिवली या टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 14. प्रतीक नाईक खेळतो 4 बॉलमध्ये 9 रनवरती आणि मोहित घरतनं 2 चेंडूंचा सामना केला. त्याच्या बॅटमधून 5 रन आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 14. म्हणजे चांगला पॉवर प्ले फोडण्यामागे यशस्वी झालाय हा संघ मैदानामध्ये. आणि या स्पर्धेचं तुम्ही पाहता टेलिकास्ट जे PTC जी युट्यूब वाहिनी आहे त्या चॅनलवर तर टेलिकास्ट होते, त्याचबरोबर सकाळ या चॅनलवरती सुद्धा या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाते. जे प्रेक्षक या स्पर्धेला घर बसल्या पाहत आहेत ते आमच्या सर्वच लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सकाळ चॅम्पियन कप 2025 मध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये करण पाटील आलाय. पहिला बॉल हेलिकॉप्टर स्टाईलनं उडवायचा होता. आता लॉंग ऑन येतोय बॉलच्या खाली. जजमेंट चांगला आहे. आदेश मात्रेनं पकडला जाईल आणि फलंदाज आदेश मते आहे. आदेश मतेच्या माध्यमातून झेल टिपण्यात आला आणि फलंदाज इथे महत्वाची विकेट मोहित घरतची गमावली.
नवीन फलंदाज आता जतीन पाटील बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरलाय. मोहित गरद मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला, परंतु या मॅच मध्ये फारसा त्याचा चांगला खेळ झाला नाहीये. हेलिकॉप्टर स्टाईलनं फटका लगवण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु एक्झिक्युशन झालं नाहीये. फारसा अंतर जे पाहिजे होतं मोहितला ते मिळालं नाहीये. टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्ड होती गडी बाद 14 लॉस ऑफ 1 विकेट्स. सध्या ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना ओहो ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्ह. पॉइंटला शतरक्षक नाहीये, स्वीपर करून शतरक्षक येतोय. चेंडूला फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 15. ओहो फटका हवेत केलाय, पुन्हा एकदा लॉंग ऑन. आता बॉलच्या खाली आहे. आदेश मतेनं दुसरा झेल या मॅचचा टिपला आणि फलंदाज होईल आता बाद. प्रतीक नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय जे बजरंग मिनेश 11 कारिवली टीमला. नवीन फलंदाजाचा तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. पप्या खारीक बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. त्याची वर्णी आता आपल्या टीम कडून लागलेली आहे. एक 1.3 ओव्हरचा खेळ संपलाय. सध्या 15ला 2 विकेटचं नुकसान झालंय. ऑप्शनच्या बाहेर बॉलची पिचिंग आहे, सोडून देण्याचा प्रयत्न आणि आशालबूज नजरेनं मात्र पाहत उतरायला फलंदाज. त्यामुळे हा डॉट बॉलच असेल. निर्धाव बॉलची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 15. फुलटॉस बॉल स्टॉक केलाय आणि उडवला मिड विकेटच्या डोक्यावरून. टाटा बाय बाय. बॉल सीमारेषा पलीकडे पप्या खारीकच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. थँक्यू. काय बैठक मारला पप्यानं. हा स्ट्रोक खेळत असताना अगदी डावा पाय रोवला आणि तिथे स्लॉग हिट करत असताना मिड विकेटला क्लिअर केलाय. षटकारानं आपलं खातं उघडले पप्या खारीकनं आणि सहारनच्या आता मदतीनं टीमची धावसंख्या आहे जय बजरंग मिनेश 11 कारिवली टीम 2 गडी बाद 21 धावा. फुलटॉस बॉल अगदी मेजबानी होती पप्यासाठी. ओहो चांगला बॉल, खोलवट टप्प्याचा बॉल. ड्राईव्ह करत असताना प्रयत्न फसलाय आणि ते पायावरती लागत असताना पंच इशारा करत आहेत लेग बायचा. आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जे बजरंग मिनेश 11 कारिवली टीम 2 गडी बाद 22 रन. 2 गडी बाद 22. सकाळ चॅम्पियन कप तुम्ही पाहताय. खूप चांगली स्पर्धा. या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. सकाळच्या सत्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय श्री डॉक्टर राहुल गेटे यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला. आणि त्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त डॉक्टर अजय गडदे, त्यानंतर सहाय्यक आयुक्त बेलापूर वॉर्ड सन्माननीय श्री प्रशांत नेरकर, शिवसेना पनवेल विधानसभा क्षेत्रातले जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे साहेब, त्यानंतर
सकाळ मुंबईचे बिझनेस हेड श्री सुभाष जयस्वाल, त्यानंतर सकाळ मुंबईचे चीफ एडिटर श्री राहुल गडपाले, या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि इथे कॅचिटचा कॉल आहे, परंतु डीप मध्ये होता प्रेक्षक, तो बनलाय तिथे क्षेत्ररक्षक होता, तो बनलाय तिथे प्रेक्षकांनी त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना मिड विकेटला क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पार, षटकार पप्प्याच्या बॅटमधून. पप्प्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. आणखीन एक बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला, खूप चांगला बंदुकीतून सुटलेल्या गोलीच्या वेगाने डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन पप्प्याच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. बत्तीस धावा झाल्यात. बॅकफुटला जात असताना फक्त दिशा दिली, पॉइंटच्या भरून उडवला बॉल. चांगली बॅटिंग करतोय पप्प्या. 5 बॉल मध्ये 16 धावा त्यानं गोळा केल्यात या मॅच मध्ये. बॅटिंग पोझिशन पहा, अगदी स्टाईल वेगळ्या ढंगाने आहे. पप्प्या खारीक यांची ढकलल्या बॉल ऑन साइडला ऑन रहिती केलाय, परंतु चेंडू फेक चांगली आहे. विकेट किपर इनला, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते पप्प्या खारीकला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते आतापर्यंत 2 गडी बाद 33 धावा. जे बजरंग मिनिश 11 कारिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये अथर्व गावदेवी कानपुली असा सामना तुम्ही पाहताय 4 षटकांचा. ओहो, फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आला होता, परंतु जेल शेवटच्या मोमेंटमला सोडलाय इथे जतीन पाटील यांचा. त्यामुळे एक धाव मिळते जतीनला. आणि या एका रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते आतापर्यंत 34 धावा. अजून या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 2.4 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय मैदानामध्ये. 34ला 2 जे बजरंग मिनिश 11 कारिवली टीम. चेतन तयार, फुलटोस फॉलिंग स्वीप केलाय, चांगला फटका आणि बॉल चालला आता क्षेत्ररक्षकाला बीट करून काऊ कॉर्नरच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय पप्प्या खारीकच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. आपल्या स्क्रीनवरती अगदी पडला, झुकला आणि झुकून पडत असताना हा फटका केलाय. फॉलिंग स्वीप, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पप्प्याच्या बॅटमधून. क्रिकेटचे एक अत्याधुनिक फटका आपण पाहिला. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 38 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. ओहो, बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉलला केला गुल. बॉल सीमारेषा पलीकडे पप्प्या खारीकच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका, बॉल सीमा पार, 6. समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जे बजरंग मिनिश 11 कारिवली टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होती 2 गडी बाद 44. काय बॅटिंग करतोय पप्प्या खारीक. अगदी वेगळ्या ढंगानं वेगळ्या स्टाईलनं मात्र बॅटिंग केली जाते. 8 बॉल मध्ये 27 धावा त्यानं ठोकल्यात या मॅच मध्ये. 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. आणि जतीन पाटील फक्त 2 बॉल मध्ये 2 धावा त्याच्या बॅट मधून, म्हणजे चांगलं सहकार्य करतो या मॅच मध्ये पप्प्या खारीक साठी. ओव्हर नंबर आता 4 मध्ये आलाय बॉलिंग साठी रोहन पाटील. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आहे. डेथ ओव्हर मध्ये रोहन बॉलिंग साठी आलाय. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलाय, लॉंग ऑफ आहे, बॉल पर्यंत पोहोचला आणि पकडलं सुद्धा जेल प्रीतम पाटीलनं.
आणि जतीन पाटीलचा संपला इथे खेळ. आणखीन एक धक्का लागतोय जय बजरंग मिनेश 11 कारुली टीमला. जतीन गॉन. चांगला टार्गेट आता सेट होण्याच्या मार्गावरती आहे. 44 ला 3. आता नवीन फलंदाज अक्षय पाटील आलाय बॅटिंग साठी. बजरंग मिनेश 11 कारुली या टीम कडून 5व्या क्रमांकावरती. सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. त्यानंतर 4थ्या मॅचला सुरुवात होईल आजच्या दिवसातला. मंगलमूर्ती कालुंद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय दुर्गा सुरे असा तो सामना आहे. फ्रेश मॅच 5 ओव्हरची ती मॅच आहे. मंगलमूर्ती कालुंद्रे टीमने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफ येतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत एक धाव सिंगलला आपलं खातं उघडलं अक्षयनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 45. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पप्प्या खारीक मैदानावरती धावांचा अगदी पाऊस पाडतोय, बरसतोय, गरजतोय. त्याचं कारण आहे 8 बॉल मध्ये 27 धावा आतापर्यंत त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन पूलचे फटके, स्लॉग एटचे फटके, फॉलिंग स्वीपचे फटके अगदी मोहित करून गेलाय पप्प्या खारीक या मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. व्हॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचा अगदी मंत्रमुग्ध करणारा फटका पप्प्याच्या बॅट मधून येतोय. मिड विकेट क्लिअर करणारा हा आणखीन एक 4था षटकार. पप्प्याच्या बॅट मधून हा 4था षटकार. काय फुटवर्क आहे पप्प्याचं. क्रीजचा चांगला वापर करते पप्प्या खारीक. आतापर्यंत 4 उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. खास करून त्याचा पेटेंट शॉट आहे स्लॉग स्वीप. मिड विकेटला क्लिअर करतोय. टीमची धावसंख्या 51. अजूनही 3 बॉलचा आय थिंक खेळ बाकी आहे. 51 ला 3. जे बजरंग मिनेश 11 कारिवली टीम सध्या मैदानामध्ये खेळते बॅटिंग करत असताना. ओहो आणखीन एक चांगला फटका. ऑन साइडला फ्लिक केला बॉलला आणि ते शतरक्षक आहे परंतु शतरक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेषच्या पलीकडे आणखीन एक येतोय पप्प्या खारीकच्या बॅट मधून चौकार. दहा बॉल मध्ये 37 धावांवरती खेळतोय. काय बॅटिंग पप्प्या खारीक. आज खारीकच खाऊन आलाय असं वाटतंय मैदानामध्ये. 10 बॉल मध्ये 27 धावा त्याने ठोकलेत. ओहो आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग थोडस फसलं. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते पप्प्या खारीक साठी कारण शेवटचा बॉल पप्प्याला खेळायचा आहे. त्यामुळे फलंदाज अक्षय पाटील बाद. विकेटचं विवेक आलाय बॅटिंग साठी परंतु शेवटचा बॉल आता पप्प्याच्या हातामध्ये आहे. पप्प्या ऑन स्ट्राईक आहे. ओहो फॉलिंग स्वीप. व्हॉट अ शॉट. काय फटकेबाजी आहे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार.
बॅटिंग केली पप्या खारीकनं, शेवटच्या बॉलवरती फॉलिंग स्विकचा चौकार आणि या 4 रनच्या मदतीनं आता पहिला डाव संपल्यानंतर जे बजरंग मिनिश 11 टीमचा स्कोर आहे 4 गडी बाद 60 आणि 61 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. टीम अथर्व गावदेवी कानपूल या टीमच्या समोर 11 बॉल मध्ये 38 धाबा त्याने ठोकल्या आणि खरोखरच आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं, तल्लीन केलं पप्या खारीकनं. 60 धाबा बनवल्यात, 61 धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय आणि मंगलमूर्ती कालुंद्रे या टीमनं टॉस जिंकल्यानंतर सुरई टीमच्या विरोधामध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 61 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग आता अथर्व गावदेवी कानपुले टीम कशा पद्धतीने करेल हे ऐकण्यासाठी आपण घेऊन जातोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सेकंड डावाला सुरुवात आणि सेकंड डावाची कहाणी आमचे प्रवीण सर के जुबानी. धन्यवाद. धन्यवाद उमेशजी सरांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकलात. पुन्हा एक वार आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं, त्याचबरोबर जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले त्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. पप्या खारीक सेंटर ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी ठरलेत. 11 चेंडू 38 धावांची बहारदार खेळी आणि 42 धावांची, माफ करा, शेवटचा चौकार देखील त्या ठिकाणी पप्या खारीकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. मुख्य मंचाचं हे दृश्य मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अथक परिश्रम सर्वांच्याच माध्यमातून या संपूर्ण सकाळ समूहाच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि खरं तर एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा जर का तुम्हाला आयोजित करायची असेल ना तर मात्र तुम्हाला अथक परिश्रम घेणं गरजेचं असतं आणि ते अथक परिश्रम घेणारी सर्व मान्यवर मंडळी यावेळेला आपल्याला या मुख्य मंचावरती या स्पर्धांचा नक्कीच आयोजन आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतंय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. एक आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती उभारले गेले. उमेश भोईर आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेले. चिंचपाड्याचे एक अप्रतिम गुणसंख्याक लेखक, त्याचबरोबर पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम देखील आमच्या समेत जोडले गेलेत. एकूणच जर पाहायचं झालं तर सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रूफ, त्याचबरोबर सहप्रायोजक सोलर स्क्वेअर, स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स, बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर पीटीसी लाईव्ह, या सर्वांचा आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. 61 धावांचं लक्ष, एक भला मोठं टार्गेट. दुपारचं सत्र म्हटलं ना तर धावांचा ओघ आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं तर थोडंसं ड्यू फॅक्टर होता, थोडंसं ओलसरपणा विकेटवरती होता, ज्यामुळे गोलंदाजांना मदत मिळाली आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजांना भरपूर प्रमाणामध्ये उचलला आणि धावसंख्या ही मर्यादित आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 5 षटकामध्ये अवघ्या 41 धावा धावफलकावरती आल्या, ज्या धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला. दुसऱ्या सामन्यातही धावांचा यशस्वी पाठलाग होताना आपण या ठिकाणी पाहिला. परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये चित्र काहीसं वेगळं, कारण खेळपट्टीनं रंग बदललाय आणि खेळपट्टीनं रंग बदलला म्हटल्यानंतर धावा आता मोठ्या प्रमाणामध्ये धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला आणि एकूण धावा धावफलकावरती आल्या. 60 विजयासाठी लक्ष उभारलं गेलंय 61 धावांचं. खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी होतोय सुरू आणि या उत्तरार्धामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार याकडे मात्र आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्यात. ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक मंडळी या स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सर्वांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाच्या बाजूनं जर आपण पाहिलं, चारही बाजूनं जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि बहुतांश क्रिकेट खेळाडूंची ही प्रतिक्रिया आपल्याला आली आहे की या मैदानावरती खेळण्याची वेगळीच एक मजा असते, कारण लश ग्रीन आउटफील्ड आहे, एक अतिशय सुंदर सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असं हे मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. या दरम्यान जर आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून ही मेहनत घेतली गेली, अर्थातच
इव्हेंट टीम जी आहे त्या टीमला लीड करत असताना कमलेशजी नवले सर आपण पाहतोय, सचिनजी खामकर सरांना आपण पाहतोय, स्वप्नीलजी एडकर सरांना आपण पाहतोय, गणेशजी घोलप सरांना आपण पाहतोय आणि या त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर ऑल सेट फॉर द रनचेस, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, लेट्स प्ले चा पंचांचा इशारा. पहिला चेंडू फ्लायटेड चेंडू होता, खरं तर धीम्या गतीनं षटकाची सुरुवात केली, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेला चेंडूला अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र मिळते सफलता. जतीननं टिपला हा झेल आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी आपण पाहतो इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चेतन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. खरं तर अपेक्षेपेक्षा लवकर मैदानावरती येण्याची संधी मिळाली. विजयासाठी लक्ष्य 61 धावांचं आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात प्रीतमनं आपले विकेट गमावली आहे, परंतु इथे थांबायचं नाव नाहीये कारण लक्ष मोठं आहे आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मात्र चेतननं केलाय प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता, थोडासा हात तर या ठिकाणी आल्या आल्या मात्र जणू आपले इरादे जाहीर केलेत. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कोणत्याही संघाचा सर्वाधिक महत्वाचा फलंदाज संबोधला जातो. ज्या फलंदाजाच्या वरती ही जबाबदारी आली आहे धावांचा पाठलाग करण्याची. यावेळेला मात्र लाऊड अपील आहे. कदाचित बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू असणार आहे, त्यामुळे अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला देखील ठाऊक होतं की या अडचणींमध्ये वाढ करणं, कारण जितक्या विकेट्स तुम्ही हातामध्ये ठेवाल 4 षटकांमध्ये बहुतांश वेळेला 60-61 हे लक्ष फार मोठं मानलं जाणार नाही, कारण टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दररोज नवनवीन विक्रम होताना आपण पाहतो. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु एलिव्हेशन मिळालंय. यावेळेला डीप मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना आणखीन एक दमदार स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार. तर या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या एक घणाघाती षटकार फलंदाज चेतनच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर दुसरा चेंडू निर्धावाला होता. गोलंदाजाचं पुनरागमन पाहायला मिळालं. ऊन सावलीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. एका चेंडूवरती षटकार असतो, एका चेंडूवरती फलंदाज बादही होतो, एखाद्या चेंडूवरती एकेरी दुहेरी धाव असते, तर एखादा चेंडू निर्धावही असतो. खरं तर क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घडताना नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जाईल. 1 बाउन्स इन टू द फेन्स, 16 स्क्वेअर. षटकार फलंदाजांचा या ठिकाणी नक्कीच इशारा येतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क, अर्थात शक्ती ऑन रूफ, षटकार. धावफलकावरती पाहतोय यावेळेला लेट ऍडजस्टमेंट पाहायला मिळालं. एक्स्ट्रा बाउन्स साठी खूप चांगल्या पद्धतीनं तो फटका ऍडजस्ट केला, स्वतःला सावरलं, त्यानं ओळखलं की डाऊन द विकेट आहे. सिंगलनं स्ट्राईक मात्र रोटेट केली आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारच्या सुरुवातीची अपेक्षा होती ना, ती सुरुवात मात्र 2 षटकार एका चौकाराच्या मदतीनं तिसऱ्या क्रमांकाच्या चेतन या फलंदाजानं 17 धावा त्यानं या षटकामध्ये वसूल केल्या. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 17. उर्वरित समीकरण मात्र उरतंय. 61 धावांचं लक्ष्य होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना आता समीकरण मात्र उरतंय ते येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 44 धावांची आवश्यकता. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 आपण या ठिकाणी पाहतोय. 2 शक्ती ऑनरूफ
षटकार आपण या षटकामध्ये पाहिले, एक सोलर स्क्वेअर चौकार आपण या षटकामध्ये पाहिला. म्हणजे अशा प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता होती आणि ती आवश्यकता पूर्ण करत असताना मात्र नक्कीच या ठिकाणी आघाडीचे फलंदाज पाहायला मिळाले. जरूर पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवरती प्रीतम सारखा महत्वाचा फलंदाज गमावला, परंतु या धावांचा जर का तुम्हाला पाठलाग करायचा असेल ना तर एकेरी दुहेरी धाव्याने हे विजयाचं लक्ष गाठता येणार नाहीये. त्याकरता तुम्हाला पॉवर प्ले युटिलाइज करावा लागेल आणि तोच खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चेतननं मात्र आपली आक्रमकता सिद्ध करत असताना शेवटच्या चेंडूवर सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली. महेश यावेळेला गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. महेश आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक टाकतायत. खरं तर एकूणच जर पाहिलं ना तर 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अर्थातच 2 विजेता संघादरम्यानचा बॅटल आपण पाहतोय. दोनही संघानं एका संघाला नमवत या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथून मात्र ज्या प्रकारे या स्पर्धांचा फॉर्मॅट आहे, एका संघाला या स्पर्धेला निरोप द्यावा लागणार आहे आणि एका संघाची जी विजयी घोडदौड आहे ना या स्पर्धेमध्ये अशाच पद्धतीनं सुरू राहताना आपल्याला पाहायला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. इक्वेशन मात्र पुन्हा एकदा बदलते. आता प्रत्येक चेंडू मागे इक्वेशन बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने आक्रमक फलंदाजी करताना आपण नक्कीच चेतनला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु तो चेतन नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला सरळ चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा इनसाइड एज डीप मध्ये चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेटून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे आणि आणखीन एक सोलर स्क्वेअर चौकार. तर आदेश मध्ये मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी आणि जो कॉन्फिडन्स लेवल या खेळाडूचा आहे, यावेळेला मात्र बॉडीचा वेट ट्रान्सफर केला, बॅकफुटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे, मात्र हा चेंडू जाईल त्याच्या आवाक्याबाहेर. शक्ती अनुरूप आणखीन एक बिगेट षटकार. येणाऱ्या दोन्ही टीम आपल्या डगआउट जवळ येऊन थांबायचे. आपल्याला जे प्लेयर्स डगआउट आहेत एक डगआउट चॉईस करा आणि तिथे येऊन थांबा. लगेचच मॅच सुरू करायची, म्हणूनच तुमचा टॉस अगोदर घेतलाय. ज्या टीमने फिल्डिंग निवडली आहे मैदानामध्ये लगेच दाखल व्हा. 5 ओव्हरचा तो सामना असेल. धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता जणू परतीचा बिगुल वाजवला गेलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावल्यानंतर असं वाटलं होतं की संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु नाही आहे. जो प्रेशर होता तो प्रेशर रिलीज करण्याचं काम चेतननं केलं आणि त्यानंतर मात्र आदेश, ज्या खेळाकरता आदेश ओळखला जातो ना तो प्रकार, त्या पद्धतीचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाला. बघता बघता संघ षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे आणि धाव फलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. आदेश खेळतात 3 चेंडूंचा सामना करत 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 12, तर चेतन खेळतात 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 6 चेंडूंचा सामना करत 18 या धावसंख्येवर. ही 2 महत्वाची फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतात. विजयाच्या दिशेनं संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला हात खुले करण्याची संधी, थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. फलंदाज तयार. यावेळेला डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. शक्ती अनुरूप षटकार. अगोदर जर आपण पाहिलं ना तर 18 चेंडू 44 हे विजयाचं समीकरण होतं. आता हे समीकरण मात्र पूर्णपणे बदललंय. येणारे 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटच्या चेंडूवरती कितपत धावा या ठिकाणी उभारल्या जाणार या चर्चेला आता मात्र उदाहरण आलंय, कारण एका मोठ्या फटक्याची अजूनही आवश्यकता असेल. 13 चेंडू आणि 25 धावा, खरं तर हे समीकरण तितकं अवघड नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की नथिंग इज इम्पॉसिबल. इथून देखील कमबॅक करण्याची धमक क्षेत्ररक्षण करणाऱ्या कारिवली संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर आपण पाहिलं तर अथर्व कावदेवी काणपोली हा संघ पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे मात्र जय बजरंग मिनेश 11 कारिवली हा संघ. 11 चेंडूंमध्ये 37 धावांची भागीदारी या दोनही खेळाडूंची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये
चेतन 6 चेंडू 18 धावा 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आदेश मतेचा विचार केला तर आदेश मतेनं मात्र आपल्या नावारूपाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. जो पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच देखील होता आणि तो जो कॉन्फिडन्स होता ना त्या खेळाडूचा, या विकेटचा अचूक अंदाज त्याला आलाय. आणि हे दोन खेळाडू असे आहेत की जे दोन खेळाडू खरं तर डोकेदुखी ठरू शकतात. जय बजरंग विनेश 11 कारिवली संघाचा विचार केला तर 60 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती उभारल्या होत्या आणि त्यावेळेला खरं तर या धावगतीचा पाठलाग करणं हे एक आव्हानात्मक होतं, परंतु हे आव्हान स्वीकारलं. 2 षटकांच्या समाप्तीअखेर 1 गडी बाद 37 धावा धावफलकावरती पाहतोय. येणारं इक्वेशन उमेशजी आमच्यापर्यंत माहिती येतात की येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता. ऋतिक नाईक या ठिकाणी गोलंदाजी, प्रतीक नाईक आहेत. प्रतीक नाईक आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. आघाडीचे 4ही गोलंदाज जर आपण पाहिले ना तर वेगवान गोलंदाज आहे. विकेट कोणती असो, स्पर्धा कोणती असो, दुपारचं सत्र हे खरं तर गोलंदाजांसाठी कर्दनकाळ मानलं जातो, कारण या सत्रामध्ये सूर्यकिरणं थेट मैदानावरती येत असतात. मैदानावरचा जो ओलसरपणा आहे तो काही अंशतः निघून गेलेला असतो. एक ड्राय सरफेस आपल्याला मिळतं आणि सध्याच्या घडीचे नवीन युगातील हे जे खेळाडू आपण पाहतो ना, फास्टेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे जे फलंदाज आहेत हे वेगानं चेंडू बॅटवरती येणं पसंत करतात आणि त्यामुळे दुपारचं सत्र हे गोलंदाजांसाठी विशेषतः आव्हानात्मक आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जर का तुमच्याकडे सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी असेल, अचूक टप्प्यावरती आणि अचूक गतीनं जर का तुम्ही मारा काढण्याची क्षमता तुमच्या गोलंदाजीमध्ये असेल ना, तर या धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. हा आत्मविश्वास कुठेतरी पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धावाला, इक्वेशन बदलतंय. येणारे 11 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूमागे आता मात्र समीकरण बदलत जाईल. प्रत्येक निर्धाव चेंडूनं गोलंदाजाचा आत्मविश्वास हा जरूर बळावताना पाहायला मिळेल. यावेळेला संधी आहे. चेंडू झेलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. कमालीचा झेल टिपला जातोय. बाला पाटील ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकता आणि कमालीचा झेल टिपत असताना धक्का क्रमांक 2 दिलाय. फलंदाज आदेश बॅक टू द पॅव्हिलियन. या वृत्तीचा खेळाडू, मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी निर्णायक क्षणाला आपल्या संघाची साथ सोडली आहे. पहिला चेंडू निर्धाव आला होता आणि त्याचं कुठेतरी मानसिक दडपण आपल्याला पाहायला मिळालं. मोठा फटका खेळण्याचा मानस, अगदी हँडल एरियामध्ये तो चेंडू लागला, त्यामुळेच एलिव्हेशन मिळालं नाही आणि फाईनच्या क्षेत्रामध्ये उभे असलेले क्षेत्ररक्षकाचं देखील आपण कौतुक करूया. बाला पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्याने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि हेच कारण होतं की हा सहज सोपा झेल या ठिकाणी पूर्ण केला गेला. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, निखिल पाटील इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चेतन अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज प्रतीककडे वेग आहे, परंतु त्या वेगाचा वापर केलाय. इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न जिकरीचे राहिले, परंतु चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. शक्ती ऑन रूप षटकार. पण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता ऑन स्क्रीन आपल्याला रिप्ले पाहायला मिळतोय. परफेक्टली टाइम केला होता चेंडू आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता. प्रयत्न जिकरीचे पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे ओव्हर द रूप, अर्थातच शक्ती ऑन रूप षटकार आपण पाहिला. एकूण धावा फलकावरती आले. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. 2 गडी बाद 43. बेसबॉल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर बेसबॉल क्रिकेट सर्वाधिक प्रचलित आपल्याला पाहायला मिळतं. त्याची प्रचिती सध्याच्या सुरू असलेल्या इंग्लंड ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या ॲशेस ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर तब्बल 19 विकेट्स गेल्या होत्या आणि त्यानंतर इंग्लंडने आपला चित परिचित बेसबॉल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणला आणि काय कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर अगदी त्याच प्रकारे 61 धावांचा पाठलाग जरी करायचा असला तरी आम्ही आमच्या क्षमतेनुसार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार आणि ती क्षमता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावांचा पाठलाग होत असताना परंतु गोलंदाज प्रतीकचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पंचांकडे अपील केलं जात आहे. 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी होईल.
पॉसिबल अँगल तपासला जाईल. फलंदाजाचा पाय पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये होता का हे तपासलं जाईल. प्रश्नचिन्ह निर्माण केलाय आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्या समोर लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. क्रिकेट स्पर्धांचा खऱ्या अर्थानं प्रमुख हेतू जर आपण पाहिला तर क्रिकेट खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आणि अगदी तळागाळातील जे क्रिकेट खेळाडू आहेत त्या क्रिकेट खेळाडूंच्या जे कलागुण आहेत त्याचे जे स्किल आहेत कौशल्य आहेत तर पण तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आला. फलंदाज सुरक्षित आहे म्हणजे नॉट आउटचा कॉल या ठिकाणी आलाय. खरं तर फलंदाजांना हे जीवनदान एक चाणक्य बुद्धी दाखवली गेली होती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. कदाचित त्यानं हेरलं होतं की फलंदाज थोडासा पॉपिंग क्रीजच्या बाहेर उभा आहे की काय, परंतु दैव बलवत्तर ठरलं. फलंदाजाचा सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये उभा होता. एका निर्धाव चेंडूनं जरूर आत्मविश्वास बळावला असेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेला स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येत आहेत आणि कमालीचा झेल, कमालीचा बॉडी बॅलन्स पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती ठेवली नजर आणि आणखीन एक फलंदाज. यावेळेला मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये जरूर केली जाईल. तोपर्यंत मात्र आपण स्क्रीनवरती पाहूया रिप्ले. अगदी उंच चेंडू
चुप. इक्वेशन मात्र या ठिकाणी बदलतंय, कारण या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. विजयासाठी 61 धावांचं लक्ष, म्हणजे अजूनही येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळेला फुलार लाईनचा चेंडू होता, स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू फेकलाय. वाडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. महेशनं कंप्लीट केलाय झेल. आणखीन एक मोठी सफलता. यावेळेला मात्र चेतन बॅक टू द पॅव्हेलियन. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महेश वायडिश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये खरं तर याच फटक्यासाठी तैनात केलं गेलं होतं. धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस. खरं तर बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बहुतांश वेळेला वेगवान गोलंदाजांकडून आपण पाहिलो, परंतु इथे मात्र थोडासा ऑफस्विंग पद्धतीचा हा चेंडू केला होता. सेम ॲक्शनमध्ये धीम्या गतीनं हा चेंडू फेकला गेला आणि हेच कारण होतं की जो चेतन सातत्यानं चेंडू मैदानाच्या बाहेर लगावण्यामध्ये यशस्वी होत होता, यावेळेला मात्र त्याला मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी आला आणि परिणामी विकेट मात्र गमावली गेली. इक्वेशन बदलते पुन्हा एकदा. येणारे 3 चेंडू शिल्लक, 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके, किंबहुना 3 चेंडूवरती 3 चौकार नक्कीच या ठिकाणी विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतात, किंबहुना विजयश्री खेचून आणू शकतात. एकीकडे जर आपण पाहिलं तर अथर्व गवदेवी काणपोली आणि या त्यांच्या विरोधामध्ये मात्र जय बजरंग मिनेश 11 कारिवली या 2 संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज खूप चांगली रिकव्हरी. यावेळेला मात्र शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. अगोदरच मानस बनवला होता फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा मानस. लेगबाईचा पंचांचा इशारा आणि या लेगबाईच्या स्वरूपानं संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागत आहेत, परंतु अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली आपण या ठिकाणी अगदी स्पर्धेच्या सुरुवातीला सांगितलं. त्यामुळे या 11 धावा तुम्हाला धावफलकावरती बनवाव्याच लागतील आणि या अनुषंगानं हा सर्वाधिक महत्वाचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि उर्वरित कामगिरी गोलंदाजानं मात्र कमालीचा कमबॅक केलाय. शेवटचे 6 चेंडू 18 धावांची गरज असताना एक षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर मात्र संयम न गमावता धैर्यानं आणि जिद्दीने आणि चिकाटीने या गोलंदाजानं सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी केली आणि परिणामी आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवरती जरूर पुण्यामध्ये चेंडू केला होता, षटकार आलाय, परंतु या षटकारानं पराभव टाळता येणार नाहीये. केवळ पराभवाचं अंतर कमी होईल. षटकार शेवटच्या चेंडूवरती आणि याचबरोबर हा सामना मात्र 4 धावेनं जिंकला. अगदी ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती मात्र षटकार लगावत असताना सामना या ठिकाणी जिंकला. अर्थातच कारिवली संघानं, तर विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सलग या स्पर्धेतील हा दुसरा विजय. थँक्यू डीजे. चला, फिल्डिंग करणारी टीम मैदानामध्ये उतरा आणि मॅन ऑफ द मॅचची अनाउन्समेंट करा. कारिवली संघ कुठे जायचं नाहीये, कारण एक सामना तुमचा खेळवायचा